तासगाव तालुक्यातील महिला तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनींना पुरवण्यात येणाऱ्या भोजनाच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत। मेसमध्ये कच्चे अन्न, शिळे पदार्थ, भाजी, वरण, भातामध्ये किडे आणि अळ्या आढळणं, ताट वाट्यांना दुर्गंधी येणे तसेच स्वयंपाकगृहात अस्वच्छता असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार मेसमध्ये चपाती आणि भाजी अनेकदा कच्ची राहते, भातही व्यवस्थित शिजलेला नसतो, जेवण वेळेवर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत। त्यातून गंभीर बाब म्हणजे वरण, भात आणि भाजीमध्ये अनेकदा किडे आणि अळ्या आढळल्याचा दावा विद्यार्थिनींनी केलाय। मेसच्या स्वच्छतेबाबत ही विद्यार्थिनींनी नाराजी व्यक्त केली आहे। ताटे आणि वाट्या व्यवस्थित स्वच्छ न केल्याने त्यांना घाण वास येतो, तर सॅलड सुकलेलं असतं, अशा अनेक तक्रारी आहेत। स्वयंपाकगृहात मोठ्या प्रमाणात घाण आणि अस्वच्छता असल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी केलाय। त्यामुळे अन्नाच्या गुणवत्तेबरोबरच स्वच्छतेच्या निकषांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या सर्व प्रकाराबाबत विद्यार्थिनींनी प्राचार्यांकडे अनेकदा तक्रारी केल्याचं सांगितलं जातं, मात्र तक्रारी करून ही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने विद्यार्थिनींमध्ये नाराजी आहे। शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असल्याने प्रशासनाने केवळ तक्रारी ऐकून न घेता प्रत्यक्ष मेसची पाहणी करून भोजनाचा दर्जा, स्वच्छता आणि कंत्राटदाराच्या कामकाजाची तपासणी करावी अशी मागणी होत आहे। नमस्कार, आम्ही तासगाव येथील शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या विद्यार्थिनी। आम्हाला गेले 1 महिन्यापासून मेसची जेवणाची तक्रार आहे, पण आमच्याकडे तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। आम्हाला मेसमधील जेवणामध्ये आळ्या सापडतात, किडे सापडतात। आम्ही याची कंप्लेंट सुद्धा केलेली आहे, पण त्याच्यावरती काहीही कारवाई केलेली जात नाहीये। तर कच्च्या चपाती, आम्हाला जेवताना कच्ची चपाती मिळते, भात शिजलेला नसतो, भाजी चांगली नसते, भाजीमध्ये तेल जास्त असतं, काहीच नसतं। आम्हाला जेवणाला आमच्यातल्या मुली अक्षरशः 7 ते 8 दिवस झाले जेवलेल्या नाही। 3 दिवस मेसमध्ये एक नवीन वर्कर आलेला आहे आणि तो आम्हाला दररोज धमकी देत असतो, कधी फीस भरण्याबद्दल तर कधी तुम्ही बाहेर भेटा अशी करून त्यांची धमकी असते। आम्ही जिथे जेवायला जातो तिथे त्यांनी चप्पल घालून येतात। आम्ही ज्या हॉस्टेलला राहतो त्याच्या बाहेरच मेस आहे, तिथून आमच्यावरती लक्ष ठेवलं जातं, आम्ही काय करतोय, कुठे जातोय। आम्हाला कॅम्पसमध्ये पण आम्हाला आता संरक्षण नाहीये। तर आम्हा विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला जे मेसमध्ये जेवण मिळतं ते योग्य दर्जाचं आणि वेळेवरती मिळालं पाहिजे, आणि जी मेसमध्ये आता गुंडेगिरी चाललेली आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे, त्याच्यावरती आळा घातला पाहिजे। आणि आमची विद्यार्थिनींची अशी मागणी आहे की माननीय तुकाराम मुंडे साहेब आमच्या कॉलेजच्या मेसला त्यांनी लवकरात लवकर म्हणजे 2 दिवसामध्ये भेट द्यावी। मुंडे साहेब यांनी या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालावं।